हाय गाइस, कशात होपसो तुम्ही सर्वजण खूप मजेत असाल. तर सूर्या मुन्ने या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता आपल्या घरी आता सध्या काम चालू आहे. म्हणाली काम करताय बघा. काय चालू आहे म्हणा? काम चालू आहे, भाजीपाला निवडत. हां, तर आज पाहुणे येणार आहेत म्हणजे मनालीचे काका काकी काका नाही सॉरी मावशी आणि काका मनालीचे येणार आहेत, जे की ती पुण्याला राहतात आणि ते आज आपल्याकडे इथं येणार आहेत. तर हां, तर आम्ही पुण्याला गेलतो, त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती असेल आम्ही त्यांच्या घरी गेलतो. तर तेच आपल्या घरी आज येणार आहेत. तर आत्ता वाजलेले आहेत 5-5:30 वाजलेले आहेत सायंकाळचे. आणि तर चला, तर बघा ही चॅनेल सबस्क्राईब करून घ्या. मनालीच्या मोठ्या बहिणीचं चॅनेल आहे, यूट्यूब चॅनल. तिनं पण आता ब्लॉग चॅनेल चालू केलं आहे, म्हणजे ब्लॉगिंग तिच्या चॅनेलवरती दिसताल तुम्हाला. तर याला सबस्क्राईब करून घ्या या चॅनेलला. हां, आणि आपल्या पण चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन असताल त्या चॅनेलला सबस्क्राईब करून जा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता मी मानकेश्वर बीचवरती जाणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि बघितलं असताल तुम्ही भरपूर वेळेस आपल्या ब्लॉगमध्ये तिकडला बीच. परंतु आता थोडंसं आपण तिकडं आपले जी घरी येणार होते पाहुणे ती तिकडे गेलेत, म्हणजे थोडंसं फिरण्यासाठी. तर मी पण तिकडे जाणार आहे. आणि चला व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. बघू पाण्याचं तिकडलं समुद्राचं वातावरण कसं नाही ती बघा तुम्ही शेवटपर्यंत. चला. बायकोला नेणार नाव का? बायको सध्या आजारी आहे, त्याच्याबद्दल तिला नाही नेणार. तिनं आता घरातलेच काम करतील आणि मी जाऊन थोडंसं आम्ही लगेच परत येणार आहे. चला व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. बायको आजारी आहे आणि बायकोला कामाला लावायलेत घरातले. बात तर सही आहे. मग आजारी असल्यास कोण कामं करणार आहे? तीच करावं लागेल. आणि आजारी पण नसली तर तिनेच कामं करावं लागतील. परंतु मी पण कामं केले ना, मी थोडी सांगितलं मी कामं केलो हे केलं तिकडं. सर इथं मी मानकेश्वर बीचवरती आलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही माझ्या मागे ही जी तुम्हाला दिसते पूर्ण ही बीच मानकेश्वर बीच म्हणून बोलतात त्याला. ह्याच्या थोडंसंच पुढे गेलं ना 500 मीटर तिकडं लगेच वेगळं, म्हणजे असं प्रत्येक ठिकाणाला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. तिकडं दांडा बोलतात आणि त्या साईडला पलीकडे अजून त्याच्या साईडला पिरवाडी बीच बोलतात. तर असं काय निसर्ग आहे बघा इकडं, एकदम भारी, म्हणजे एकदम भारी आहे. तर आपली जी पण ती पाहुणी येणार होती ती आलेली आहेत, पाठीमागे येतं ती येत आहेत ती. तर बघू शकताय इकडं बोटी पण आहेत, म्हणजे मच्छीमारांच्या बोटी आहेत. सकाळी मच्छी पकडण्यासाठी बोटी घेऊन जातात ही. तर यांचं जाळ्या बिळ्या इथं सर्व गोष्टी असतात इथं. तर चला आता आपल्याला ह्या साईडनं इकडून जावं लागेल. चला व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. आणि तिकडून काका पण आलेले आहेत, त्याच्या मागेच अजून भरपूर जण आहेत, 5-6 जण. तर हा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघू आपण आता काय करता येईल. आभाळ तर आलेला आहे भरपूर, पण पाऊस पडू नये बस. चला बघू शकता सर्वजण आलेले आहेत. बघू आपण. असा रस्ता आहे, रस्ता म्हणजे आहे तिकडून पण रस्ता, पण म्हणलं जरा इकडे साईडला जरा थोडंसं पाणी होतं. बोटवर घर बांधलं असं तिथे राहिला सेम कपडे झाले तर कलर. सकाळी सकाळी गेलो 5 वाजता. दोन तीन व्हिडिओ वगैरे काढून घेतो मी रील्स असंच. तर इंस्टाग्रामला मी
माझ्या पण टाकणार आहे इंस्टाग्रामला रील्स. आपण बघू आता कसं शूट करू आणि एडिट पण कशा होतं काय नाही. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघा छोटे छोटे लेकरं पण इकडं बीचवर खेळण्यासाठी येतात. काय बनवायलाच रे? हां किल्ला बनवा 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 छान छान. तर रील्स फोटो वगैरे काढून घेतले. तर आता बघू आपण एडिट केल्यानंतर कसं होतं कसं नाही. त्या व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. बघा इथं मोसम वातावरण कसं झालेलं आहे. इथं सगळं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा. तर मस्त व्ह्यू पण झाला बघू शकता. मागे 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो की बघा व्ह्यू कसा झाला आहे. खतरनाक एकदम वातावरण झालेलं आहे. पूर्ण काळोख अंधार म्हणजे झाडं सगळे काळे पडलेले तर आणि पाऊस पडायची शक्यता आहे खूप. बघा लाटा किती आहेत समुद्राच्या. त्याच्यात दिसत नसेल मला दाखवतो. त्या साईडला पिरवडी बीच आहे. इकडे दांडा बोलते त्याला आणि ह्या एरियाला पूर्ण मानकेश्वर बीच बोलते. तर त्या साईडला बघा तुम्ही तिकडे पण लहान पोरं वगैरे म्हणजे लहान म्हणजे चांगलेच असे 17-18 वर्षाचे म्हणा भरपूर सगळे असे माणसं इकडे त्यांनी खेळण्यासाठी येतात. कोण जॉगिंग करण्यासाठी येतात. कोण फॅमिली टाईम इथं घालण्यासाठी येतात. सर्व गोष्टी म्हणजे एकदम मजेशीर आहेत. ब्लॉग करणार का चालू आहे ना? तू करत जा एडिट त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामला त्या ह्याला VN फोनमधून करायचं. अजून काय संपलेला नाही यांचा. आता मस्तपैकी आता फोटो सगळेजण काढत आहेत. आणि इकडं मयुरेशचा यूट्यूब चॅनल पण आहे. तुम्हाला सर्वांना सांगतो मनालीचा भाऊ आहे माऊस भाऊ आहे. तर मयुरेश पगारे मी आपल्या इथं खाली मी लिंक म्हणजे आपल्या इथं चॅनलचं त्यांचं नाव टाकतो. तर तिथं जाऊन तुम्ही थोडंसं जरा सबस्क्राईब करा. त्यांना पण सपोर्ट करा. आणि गुड्डीचं पण आहे जी मागे बघताय ना तुम्ही तिचं पण चॅनल आहे. तर तिच्या पण चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा. सगळे फॅमिलीचे आमचे व्हिडिओ असतात. तर मस्तपैकी आता आम्ही निघणार आहोत घराकडे. आता थोडं आता अंधार पडतच आलेला आहे. तर इकडे दिवस पूर्ण मावळलेला आहे. तर आपल्या कॅमेऱ्याचं थोडंसं एक्सपोर्टचं सेटिंग वाढवले त्याच्याबद्दलचं थोडंसं तुम्हाला क्लिअर दिसतंय. नाही तर पूर्ण असं बघा तुम्ही आवाळ सर्व झालं. तर मी या सिच्युएशनला मनालीला थोडंसं मिस करतो. मनाली असते तर आमच्या दोघांचे फोटो व्हिडिओ वगैरे अजून काहीतरी वेगळं अजून तुम्हाला बघण्यासारखं झालं असतं. पण ठीक आहे नंतर आपण करू. आपल्या आता घरापासून इथं जवळच आहे. तर त्या साईडला फक्त ना तिकडं ONGC कंपनी आहे. ती जाळ जी दिसते ना छोटंसं तुम्हाला दिसतं असं व्हिडिओमध्ये बघा तुम्ही लक्षात. ते आगीचं जाळ जी दिसते ना पाईपात लय मोठी कंपनी आहे ती ONGC म्हणजे गॅसची कंपनी आहे तिकडे. रिक्षामध्ये जे गॅस CNG असते ना जे अजून आपल्या घरामध्ये गॅस असतं सिलेंडर त्याची कंपनी आहे मोठी लागते. तिकडे लय खेळ वेगळा आहे. आणि ह्या साईडला आपलं घर आहे. इकडं इथून 10 मिनिटाचा रस्ता आहे चलत जर गेलो तर. सगळं सर्वजण हे आपलेच माणसं आहेत घरातले. बिंदास बोल बिंदास लाजू नको. काय नसतंय लाजायचं नसतंय. एकटेच राहायचं इथं घरातले तर आहेत माणसं. व्हिडिओ काढायला लाजते तो. त्याचे शॉर्ट व्हिडिओ असतात यूट्यूब चॅनलला. आणि त्याला कसं भरपूर त्याला व्ह्यूज गेलेले आहेत. लाखावर मिलियनवर व्ह्यूज गेलेले आहेत. पण आता ब्लॉग सोडायचे त्याला. मॉनिटाईज चॅनल नाही झाला. मॉनिटाईज चॅनल होण्यासाठी त्याला ब्लॉग सोडलेच पाहिजे. त्याचं सिस्टम वेगळा आहे जरा म्हणजे ब्लॉगिंगचा. आणि यूट्यूबवर काम करण्याचं सिस्टम खरंच लय वेगळं आहे. त्याला काही कंटिन्यू ब्लॉग केलं कंटिन्यू व्हिडिओ कंटेंट काहीतरी दिलं तर पुढे काहीतरी होऊ शकते. नाही तर असं नाही. बघा मला काय सापडले. त्याला काय म्हणतात आय डोंट. छत्री बित्री मस्त काकानं सर्व आणलेले आहेत. म्हणजे तसं पावसाचा कधी भरोसा इकडे सांगता येत नाही. कधीही पडू शकतो. तर चला व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. नवीन चॅनल असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
त्याला अजून तेवढा कॉन्फिडन्स आलेला नाही, त्याबद्दल तो घाबरतो व्हिडिओ काढण्यासाठी. समोर कॅमेऱ्यामध्ये जर समोर त्यानं बघितला, स्वतःलाच बघून त्यानं लाजतंय आणि भेटते. ही प्रत्येकाची सिच्युएशन आहे नवीन. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मी तर एवढा लाजत होतो, हातीच्या बाहेर लाजत होतो, लय म्हणजे लय, तुम्हाला खरं सांगतो मी. परंतु मी जरा ट्राय केलो, म्हणजे 1 वर्ष झाला आता ह्याच्यावर काम करतो. अजिबात लाजत नाही, अजिबात म्हणजे तेवढा पण अजून कॉन्फिडन्स आला नाही. परंतु कमीत कमी 30 ते 40% तर कॉन्फिडन्स कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा आलेला आहे. तुम्हाला पण समजत असेल, अगोदर एवढा कॉन्फिडन्स नव्हता, इतकं मी कॉन्फिडन्सनं बोलत नव्हतो, सांगत नव्हतो, काही गोष्टी शेअर करत नव्हतो. तर चला, अजून आपल्याकडे थोडंसं अजून बदल करायचं आहे आणि अजून चांगलं तुम्हाला कंटेंट देण्याचा ब्लॉग व्हिडिओ सांगतो तुम्हाला पण. आपण चालत घराकडे जाण्यासाठी. तर चला, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. बघू आपण आता मस्तपैकी एन्जॉय केला, इथं टाईम स्पेंड केला आणि आता निघालो घराकडे. घरी गेल्यानंतर भेटू. तोपर्यंत व्हिडिओमध्ये राहा आणि नवीन चॅनल असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही दोघं इथं गाडीवर येऊन पुढे थांबला, तर त्यांनी दोघं म्हणजे त्यांनी सर्वजण मागून चालत येत आहेत. येतील 1-2 मिनटामध्ये येतील, पोचतील. तुझी शाळा नाही का चालू आता? अरे हट तर विले कडू आहेत, रस्त्यावरच्या जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना भोकत राहते. तरी केगावचं ग्रामपंचायत आहे आणि ह्याच्या पुढूनच इथून आपल्या काही रस्ता दिसला नाही, इथून इकडं मध्ये गेलं का आपलं घर आहे तिथून. छकुल दीदीच्या घरी जायचं, तिकडलं जरा काम म्हणून. हिला रील आपलं काय स्टोरी पोस्ट करायला सॉन्ग भेटत नाहीये, है ना? किरकिर 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 नीटा वर बटन. करणार आहेस? जेवायला आपण करत आहोत खेकड्याचं कालवण, चिकन बिर्याणी, भाजी, चपाती, भात. अच्छा, भाजी का बोलले मी? चपाती, भात. ओके. तर बघा मम्मी कसं करते खेकड्याचं कालवण. इथं हे वाटू सगळं तेलात परतून घेत आहे. इथं आपले खेकडे साफ करून झालेले आहे. गुड्डी टमाटो आणि कांदा कापते, बिर्याणीची तयारी करते. मी काय केलं रस्सा तरी खाऊन बघा. खातच नाही त्यांना काढून. बस सृष्टी जेवायला. आई